एनडीटीव्ही मराठीने दाखवलेल्या बातमीचा इम्पॅक्ट पाहायला मिळतोय। विधानसभेत एनडीटीव्ही मराठीच्या बातमीची दखल घेतली गेलेली आहे। आरटीओ मध्ये नेमकं काय चाललंय याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न हा एनडीटीव्ही मराठीने घेतलेला होता मुद्दा आणि हाच मुद्दा उपस्थित केलेला आहे। विजय वडेट्टीवार यांनी हा मुद्दा उपस्थित केला आणि आता या बातमीची दखल घेतली गेलेली आहे। काही माजी आरटीओ अधिकारी आहेत जे अधिकारी मोठा भ्रष्टाचार करतायत आणि हाच मुद्दा उपस्थित केला गेलाय। आता याच्यावरती एसआयटी स्थापन करण्यात आलेली आहे अशी माहिती स्वतः इथे परिवहन मंत्र्यांनी दिलेली आहे। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा तशी ग्वाही दिली आहे। अधिक माहिती घेऊयात, मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मोहसिन, अखेर तुम्ही केलेल्या या बातमीवरती इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळतोय। एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय। नक्कीच आपण बघतोय हा मोठा इम्पॅक्ट एनडीटीव्ही मराठीच्या बातमीचा आपल्याला पाहायला मिळतोय। गेली 7 दिवस आपण आरटीओच्या या वसुली रॅकेटचा पर्दाफाश केला होता, त्याची पोलखोल केली होती। विदर्भातील हे सगळं रॅकेट कसं सुरू होतं याची रोज आपण या सगळ्या नवनवीन खुलासे केले होते आणि या सगळ्या प्रकरणात अखेर सरकारने विधानसभेत मोठी घोषणा केलेली आहे। या सगळ्या प्रकरणात एसआयटी लावण्याची घोषणा परिवहन मंत्र्यांनी केलेली आहे। मुख्यमंत्र्यांनी देखील यावर भाष्य केलेलं आहे। या सगळ्या प्रकरणावर उच्चस्तरीय चौकशी केली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। आणि यासोबतच आयपीएस अधिकाऱ्यांच्या या सगळ्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या निगराणीखाली एक समिती स्थापन करून ही एसआयटी मार्फत सगळी चौकशी केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। खास करून आपण ज्या गुड्डू सेठचा उल्लेख वारंवार केला होता, त्याचे कारनामे समोर आले होते, त्या गुड्डू सेठची देखील चौकशी केली जाणार आहे। त्यासोबतचे त्याचे सहकारी आहेत त्यांची देखील चौकशी केली जाणार असल्याचं परिवहन मंत्र्यांनी सांगितलंय। आणि यासोबतच सरकार आता या सगळ्या रॅकेटच्या पोलखोल नंतर नवीन काही नियम बनवणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय। जीएसटी नंबर शिवाय गाडी विकली जाणार नाही आणि रहिवासी प्रमाणपत्र हे आता यापुढे गाडी विकत घेण्यासाठी किंवा नोंदणी करण्यासाठी लागणार अशी घोषणा देखील परिवहन मंत्र्यांनी केलेली आहे। त्यामुळे हा एक मोठा इम्पॅक्ट एनडीटीव्ही मराठीचा आपल्याला पाहायला मिळतो। जी सिरीज आपण आरटीओच्या वसुली रॅकेट विरोधात चालवली होती त्याचा एक मोठा इम्पॅक्ट पाहायला मिळतोय। परिवहन मंत्र्यांनी या सगळ्या प्रकरणात एसआयटीची घोषणा केलेली आहे आणि यासोबतच यापूर्वी जी समिती होती आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू होता तो देखील चालू राहणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। आणि खरमाटे नावाच्या व्यक्तींचा जो नवीन उल्लेख या सगळ्या प्रकरणात झालेला आहे, आपण पहिल्या दिवसापासून सांगत होतो की काही रिटायर अधिकारी यात मिळालेले आहे आणि हेच रिटायर अधिकारी जे पुण्यात बसतात त्यांचं देखील चौकशी होणार असल्याचं उल्लेख करण्यात आलेला आहे। आणि फक्त रिटायर अधिकारीच नाही तर या रॅकेटमध्ये सध्या आरटीओ विभागात जे कार्यरत अधिकारी आहे या सगळ्यांची चौकशी केली जाणार आहे। आणि एनडीटीव्ही मराठीने ज्या ऑडिओ क्लिप दाखवल्या होत्या या सगळ्या प्रकरणात देखील त्यांची देखील चौकशी होणार आहे। जो कोणी दोषी असेल त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार असं देखील परिवहन मंत्र्यांनी सांगितलेलं आहे। आणि सलग 7 ते 8 दिवस आपण या सगळ्या घटनेचा किंवा या सगळ्या रॅकेटचा पोलखोल करत होतो आणि विजय वडेट्टीवार यांनी हा सगळा मुद्दा आज विधानसभेत मांडला आणि त्यानंतर हा मोठा इम्पॅक्ट एनडीटीव्ही मराठीच्या बातमीचा पाहायला मिळतो। अगदी, त्यामुळेच एनडीटीव्ही मराठीने बातमी दाखवली आणि त्यानंतरचा हा इम्पॅक्ट अर्थातच विधान भवनामध्ये हा मुद्दा उपस्थित करण्यात आला आणि विदर्भातलंच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामधलं आरटीओचं माजी अधिकाऱ्यांचं हे मोठं रॅकेट आहे ज्याची चौकशी आता होणार हे आता स्पष्ट झालेलं आहे। तुर्तास धन्यवाद मोहसिन या संपूर्ण माहितीसाठी। आता थेट आपण